हरि ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. काली आम्ही भगवद्गीतेंतो राजविद्या राजगुह्य योगांतोले परमात्मानं एक विशेष ज्ञान दिलेलं ऐकून आता विभूती योगांतो प्रवेश केला. विभूती योगांतो परमात्मो सांगतरस कसं म्हणारी तुका हाम मी गेले एक विभूतीचे विशेष जावन ज्ञान दिता इत्याक म्हळ्यारी तू मिगेल प्रितीचो तशीची तुका प्रियमाणाय तुका संतोष जावका जावचे तसल विषय हांव सांगता इत्याक म्हण म्हळ्यारी हितं काम येया तुका चांग जावका म्हूण सांगून हांव सांगतरस आनी हांव आतां सांगचे विशयो अत्यंत श्रेष्ठ जावन आशिल्लो म्हूण सांगता. मागीर सांगता तो मिगेले महिमा आनी हांव कोण आनी हांव पुराजनाक आदी पुराजना पशी सुरदुकून आशिल्लो ऋषी महर्षींकय देवतेंकय प्रथम जावन आशिल्लो मिगेले जन्म कशी म्हूण म्हळेल कोणाकय गुतना न मे विदुसुरगणाः प्रभवम न महर्षयः म्हणटा देवते जवो महर्षी जवो मेगेल उत्पत्ती कशी जाली म्हूण कळना मात्र न्ही तांगेल उत्पत्तीक हांव कारण म्हूण तांकां कळ्ळा म्हूण सांगू जायना म्हूण सांगून सांगता तो. मागीर सांगता यो माम अजम अनादिम च वेती लोक महेश्वरम म्हूण म्हणटा कोण म्हाका परमात्मो सर्व जगत्याचो प्रेरको सकल जीवादीचे प्राण संरक्षको उत्पत्ती नाश म्हळेल दोष नानतिलो सर्व लोकांकय महेश्वरो म्हूण सांगून मर्त्येषु असम्मूढः मनशालांतू ज्ञानी जन कोण म्हाका अर्थ कोण घेत की सर्व पापे ही प्रमुच्यते त्यांनी हांगा सर्व पापा दुखून मुक्त जत्ताची म्हळ्यार सर्व पाप म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार जन्म जन्मांतराचे पाप ह्या जन्माचे अनेक जन्माचे म्हणणे जन्म जन्मांतरांत आमी करचे पाप कितले केस एक क्षण मनशान करचे पाप मनुष्य 14 जन्म फक्त काही तितले जन्म येतक एक क्षणा पापांत म्हणटा एका दिसा कितले क्षण आस कितले पाप करताचे मनुष्य तसल सर्व पापा दुखून मुक्ती जाता म्हूण म्हणटा तो. आतां आमकां एक संशय येता पाप परिहार जाल्ले म्हूण जाल्यार जल्वे वापस पाप येना शिरकतले आमकां म्हूण एक पंत परमात्माला ज्ञान पावली नंतर सर्व पापे ही प्रमुच्यते म्हळ्यार सर्व पापा दुखून मुक्त जावचे म्हळ्यार जन्म जन्मांतराचे पाप म्हणले म्हणटना वापस पाप येना म्हणून लेख इत्याक म्हळ्यार तांकां आतां यथार्थ ज्ञान मेळ्ळा अपरोक्ष ज्ञान मेळ्ळा तशी मेळ्ळेले जन वापस पाप कर्म करयनात न्हय मागीर पाप मेळची कशी म्हूण सांगून आम्ही अर्थ करून घेवका हांगा परमात्मान सांगिल्ले विशय म्हळ्यार एक व्यक्तीचे जीवनाचे आनी परमात्मा सांगतरस सर्व सुख दुःख स्थूल सूक्ष्म जावन आशिल्लें मन बुद्धी सकट म्हणटा आपल्याक पुराय हाका हांव कारण म्हूण सांगून परमात्मा सांगता बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुख दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च. बुद्धि ज्ञान असम्मोह क्षमा सत्य दम शम सुख दुःख भव भाव भयम अभय इतली गुण मनशालांत आसता हाजे पेक्षा चड आसा त्याने आतां हांव तूं इतली सांगला हे पुराय हाका पण कारण म्हूण सांगता. आतां बुद्धी म्हणलें आनी ज्ञान म्हणलें बुद्धी म्हळ्यार कसलें कोणाल निमतें आमकां बुद्धी येता ज्ञान म्हळ्यार कसलें हे पुरे आमी अर्थ करून घेवका. बुद्धी ही ज्ञान हा म्हणलें आमकां परमात्माला निमती हे पुरे येवचें खंयची चुकी खंयची सम कसल कोरका
कसल करूनच हे विशयी जावन एक तिळवळिका एक अरिवू म्हणटा पळय आमकां आतां येता पळय ताका बुद्धी म्हूण म्हणटाची. म्हळ्यार मुक्तिहेतु ज्ञानविषयत्वं महिमानं मुक्त्वा बुद्ध्यादि प्रदत्व महिमानं चाह बुद्धिरिती. म्हळ्यार आम्ही कसल कोरका कसल करूनच हें आमकां बुद्धी म्हणून घेता. बुद्धी ही अंतकरणं कार्याकार्यनिश्चयो वा ज्ञानं तु प्रतीतिसामान्यं म्हणून म्हळ्यार परमात्मानं आमकां सांगला धर्म म्हळ्यार कसो म्हणून सांगून विधिनिषेधात्मक जावनाशील धर्म म्हणला. म्हळ्यार कसल कोरका कसल करूनच खंयची सम खंयची चुकी ह्या पुरे आमकां एक तिळवळिका म्हण आसता पळय हीची बुद्धी. म्हळ्यार आतां कसल कोरका कसल करूनच म्हणून कळचेच पळय ताका आमी कसो म्हणटाची कार्याकार्यनिश्चय म्हणून म्हणटाची. हें बुद्धी कार्याकार्यनिश्चय म्हळ्यार कार्याकार्यनिश्चय म्हळ्यार कार्य खंयचें अकार्य खंयचें म्हणून समज जावन कळच्याक निश्चय बुद्धीन कळच्याक ताका बुद्धी म्हूण म्हणटाची. तशें जाल्यार ज्ञानं तु प्रतीतिसामान्यं म्हळ्यार कसल कोरका म्हूण कळची बुद्धी जाल्यार कसल करूनच हे बुद्धी कळ्ळें. जाल्यार कसल कोरका म्हूण म्हणटना कसल कोरका कसल करूनच हें बुद्धी जाल्यार कसल कोरका म्हूण म्हणटना इत्याक तें आमी कोरका इति निमती तें चांग हें ज्ञान. कसल करूनच म्हूण कळची बुद्धी जाल्यार कसल खातीर जावन आमी तें करूनच केल्यार कसल सकट जातलें करूनच म्हणलेलें आसतना केल्यार कसल सकट जातलें हें ज्ञान. तेच खातीर कार्य अकार्य विनिश्चयो बुद्धी ही म्हूण सांगून गीता विवृत्तींत राघवेंद्र स्वामीन सांगिल्लें. कार्य आनी अकार्य म्हणलें एक निश्चय ज्ञान कसं आसा पळय तें बुद्धी. ज्ञानं प्रतीति सामान्यं म्हळ्यार ताचें एक तिळवळिका म्हणटा पळय तें ज्ञान. आमी कसल कोरका करूनच म्हणून म्हणलें एक विशयाचें आमकां तिळवळीक येवचें तें ज्ञान. कोरका करूनच म्हूण निश्चय करचें तें बुद्धी. म्हणटना हें मोपास गोंदळ जेवचें नाका. आतां आमी एक चेडूवाल विशय घेवया. सान चेडूं आसतना तांकां कसल कोरका कसल करूनच म्हणून म्हणलें कळटलें ना. तांकां कसलें एक आमी काम सांगलां तांणी एका एक केल्यार मालगड आमी तांकां बिश्टाचार म्हणलें मालगड आशिल्ल्यान सांगताचें. तांकां कोरका खंयचें करूनच खंयचें म्हणून गोतना केन्ना की तुमी कशें जालें तांकां काम सांगिल्लें तें पाप तांकां बुद्धी आसवै म्हणून म्हळ्यार तांकां वाड्डे न्ही बुद्धी. तांकां निकी गोतना कसल करीत कसल करूनच म्हणून तेंची तें चेडूं वाडत रावताची. ಸ್ವಲ್ಪ व्हड जेतना ಸ್ವಲ್ಪ सकट विशय कळ्ळो तांकां आनी ಸ್ವಲ್ಪ व्हड जेतना आनी ಸ್ವಲ್ಪ विशय कळ्ळो. ह्यो विशय पुरे कळची कशी म्हळ्यार चांग खंयचें वायट खंयचें म्हूण कळूंक आज्जो बाप्पा मा बैसून तांकां रामायण महाभारत काणी सांगताची. हितोपदेश पंचतंत्र हे पुरे काणी सांगतना आयकतना तांकां चांग खंयचें वायट खंयचें म्हूण कळटा. तशी थोडी थोडी ही बुद्धी येयली म्हूण सांगून मागीर मालगड सांगतात तांकां कसल कोरका कसल करूनच म्हूण. ताजे नंतर तांगेले ಸ್ವಲ್ಪ अनुभवूय आसता तांकां. व्हड जेता थोडो थोडो अनुभव येता. आतां पळय उज्या आपुणूका म्हूण मालगड तांकां सांगताची. आपुणूका हून जेता म्हूण सांगून ही मालगड्यान बुद्धी सांगिल्ली तांकां. तेंची तांणी पक्कन चुकून आपल्यार तांकां लासली म्हूण कळटा पळय तेदन तांकां कळटा इत्याक आमकां आपुणूच म्हूण सांगिल्लें बुद्धी सांगिल्लें म्हूण हें ज्ञान. तशी व्हड जेता तांकां तें कसं सकट वाचून त्या वाजिल्लें एक विचारान मालगड्याल उतरान तांगेले एक अनुभवान कार्य खंयचें अकार्य खंयचें म्हणलेलें विशयान निर्धार घेवचो जाता. म्हळ्यार सम खंयचें चुकी खंयचें म्हूण म्हणलेलें निर्धार घेवचें जाता. हें निर्धार घेवचें बुद्धी म्हूण म्हणटाची. मागीर केलो पंत आमकां केलो संदर्भांत आमकां गोत्तस कसलें कसल कोरीत कसल करूनच पुरे गोत्तसूनी केलो सूक्ष्म वेळाक आमकां खंयचे सूक्त निर्धार कसल सम कसल चुकी आमी कोरीत की असल विशयांत आमकां निर्धार घेवचो जायना. कित्याक म्हळ्यार हें परमात्मालो अनुग्रह. आमकां खंयची वेळाक खंयची सूक्ष्म वेळाक खंयची निर्धार आमी घेवका पळय ते निर्धार जेवचे परमात्माल निमती. ते निर्धार घेवचे जायनी आमकां परमात्मालो अनुग्रह ना म्हूण. तशी बुद्धी आनी ज्ञान म्हणलें आमकां मना जाल्यार केलो पंत आमी पळय वाजिताची
वाजिताची पुराय बुक वाजिताची सकड करताची जाल्यार आमकां अर्थू जायना कसलें म्हूण आतां हेंची भगवद्गीता सुरे वाजितना आमकां अर्थ जायनातील विशय तशिले कसले की प्रति एक शब्दाक आमकां अर्थ गोतना आसता त्या वेळार तांत एक भावार्थ म्हूण सांगून दिताची सामान्य अर्थ त्या वाजिताची जाल्यार कसो म्हूण आमकां कळना कित्याक म्हळ्यार आमकां परमात्मालो अनुग्रहान की जायनाशिल्लें आतां आयकून वाजून ते एक भगवद्गीते विशय आनी कितें चड अर्थ जावचे जाल्यार आनी कितें चड अर्थ जाल्ले तेन्ना आमी कसो लागता आमी वाजून आमकां ಸ್ವಲ್ಪ भगवद्गीते विशयांत व्हडलं येयली दिसता ज्ञान येयली दिसता न्ही आमी वाजून परमात्मान आमगेले वयरी अनुग्रह केले तागेले विशीं आमकां एक यथार्थ जावन अर्थ जावचे शूर जाल्ले म्हण जाल्यार ताजे विशय कसो ताजे अर्थ कसो म्हळ्यार परमात्मान आमगेले वयरी अनुग्रह केला म्हूण सांगून केलो पंत वाजून आमकां ज्ञान येतलें जाल्यार केलो एक संदर्भार ते उपयोगायना आमकां गोत्तस कसले कोरीत कसले करून नज्जा म्हणून जाल्यार उडगासायना उपयोगायना कित्याक म्हळ्यार तेदन त्या बुद्धी म्हळ्यार आसा पळय ते आमकां हात दिता आतां परीक्षेक आमी वाजून बायपट करून पुरे वताची ते परीक्षा वाला बसतना केलो आमकां विसरून वता कशें केल्यार उडगास येना कित्याक म्हळ्यार ती बुद्धी आमकां तिळवळीक नाशिल्लें तिळवळीक जाल्ला शिकल्यांची सकड केला जाल्यार ती बुद्धी म्हळ्यार पळय आमकां त्या वेळाक धरयला आमकां त्या बुद्धीन हात दिले हाका कारण कसलें परमात्मो कित्याक म्हळ्यार परमात्मालो अनुग्रह आशिल्लो जाल्यार तेन्ना की खंयची मुल्य वाजिल्लें समीत आमकां उडगास येता परमात्मालो अनुग्रह ना नासले त्या पळय आमकां येना तशीच बुद्धी बोध निधित्वात तद अंतकरण मुच्यते म्हूण सांगून म्हळ्यार बुद्धी हें राघवेंद्र स्वाम्यान सांगिल्लें कसलें गीता विवृत्तींत बुद्धी ही बोधनिधित्वात तदंतकरण मुच्यते म्हळ्यार आमकां सामान्य जनाक बुद्धी ज्ञान हे दोनी शब्द एक अर्थ नवे म्हूण आमकां दिसता पळय ताचे खातीर न्ही बुद्धी म्हळ्यार विंगडाची ज्ञान म्हळ्यार विंगडाची म्हूण सांगून राघवेंद्र स्वाम्यान मंत्रालयाचे हांगा सांगला पळय बुद्धी ज्ञानाक आश्रय दिता बुद्धी ही बोध निधित्वात बुद्धी ज्ञानाक आश्रय दिता तशें जावन बुद्धीक आमी अंतकरण म्हणून येत खंय आनी की सिंपल जावन सांगचें जाल्यार अर्थ जावचे तशी इतले पुरे कश्ट जाता जाल्यार बुद्धी म्हळ्यार कार्य खंयचे अकार्य खंयचे म्हणलेल्या विशयांत आमकां विवेक दिता पळय हें बुद्धी ज्ञान म्हळ्यार सामान्य जावन सर्व हे विशयांत आमकां तिळवळीक आसचें हे बुद्धी आनी ज्ञाना विशय जालें आतां असमोह म्हणालो सुरवेक आमी असमोह म्हण कसो म्हण कळका जाल्यार सम्मोह म्हळ्यार कसलें म्हूण शिकूंक आमी अर्थ करून घेवका सम्मोह म्हळ्यार कसो न्ही आमकां बुद्धी एक भ्रमीत जावचें मोहा पडचें कसलें आमकां गोत्तस धर्म गोत्तस कसलें की करून नज्ज म्हणला मलगड्यान सांगला बुकांतू सांगला आमी वाजिला शास्त्रांतू सांगला आमी वाजिला जाल्यार करून नज्ज म्हणून गोत्तसल्यार आमगेली बुद्धी केलो उपरांत करून नज्जशील विशयांत कोरया म्हूण दिसून भ्रमीत जाता करून नज्ज म्हूण आमकां गोत्तस जाल्यार मनशाली बुद्धी एक पंत ताका हात दिता म्हळ्यार कशी करून नज्ज म्हूण गोत्तशील विशयांत कोरून वता तागेले निमती जावन मागीर ताका पश्चाताप जाता अयो हांव करचें नज्जशील गोत्तशील म्हाका करून नज्ज म्हूण इती खातीर केलें हें सम्मोह हें मागीर परमात्मान करचें आमकां करचें नज्जशील विशयांत कोरका म्हळ्यार इच्छा दिवची परमात्मान आमगेले प्रारब्धाक समजावन पळया एक पंत सांग जाल्यार चोरून नज्ज आमकां गोत्तस पट्टी मारून नज्ज आमकां गोत्तस कोणाकय मारून नज्ज आमकां कोणाले विशय कोणाले कसले दुड्ड कांपूं नज्ज कोणाले भुंय सगळे आमी भितर करून नज्ज असल विशय ह्या व्हड विशय जाल्लो सन विशय कसले म्हळ्यार कोणालें मन दुखोवचें नज्ज असल विशय जिवनांत आमकां गोत्तस जाल्यार एक पंत खंयची दुखून एक कुसकी बुद्धी आमगेल्या मनांत येता न्ही तांकां आमी मन दुखची तशें उल्लोवन सोडया म्हूण दिसता आमगेलें मन तांणी दुखय न्ही आमी तांगेलें मन दुखोवन सोडया म्हूण दिसता आमकां गोत्तस तांणी आमगेलें मन दुखयतना आमी भोगिलां आमकां गोत्तस जाल्यार आमकां एक पंत तांकांय मन दुखोवन सोडका म्हूण दिसता हें सम्मोह बुद्धी भ्रमीत जावची आमगेले तेंची परमात्मा असम्मोह म्हणालो म्हळ्यार आमकां कसले कार करून नज्ज म्हूण आसा पळय आतां नाका म्हगेलें मन मस्त दुखलां ताणें म्हगेलें मन दुखयतना हांव तागेलें मन दुखोवचें नज्ज हे विशयांत आमकां दडत वसल्यार हें असम्मोह हें दोनी आमी करचें न्ही
कसले सम्मोह आमगेले प्रारब्धा निमती जेवचे, असम्मोह आमकां परमात्माले अनुग्रहा निमती जेवचे. आमी कसले करू ना हांगा जगत्यांत केलो आमी प्रारब्ध भोगचे केलो आमगेले केलो सकटचे हांगा विशयी परमात्माला अनुग्रह आमगेले वैरी. तशी हांगा सम्मोह आनी असम्मोह आमकां कळ्ळ्या वरी जालें. असम्मोह म्हळ्यार अकार्य म्हणटा पळय करून नशिल्लें कार्य तांत कोरका म्हळ्यार इच्छ येरान शिरपचे. आतां पळय एक आमी म्हणटा सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यती म्हूण सांगून आमी सुरवेकायल्याचे ध्यायतो विशयान पुंसः संघातेषु उपजायेत, संघात संजायते कामः कामात क्रोधो बिजायेत, क्रोधात भवती सम्मोहः. आतां पास सम्मोहानी असम्मोहा विशयी हांगा काडयता आमी. क्रोधात भवती सम्मोहः म्हूण परमात्मान म्हणला. पळय कोप येतना आमी सम्मोहा पडताची म्हळ्यार सम्मोहा पडचे म्हळ्यार कसलें आमी करूनच जशिल्लें पुरे करताची कोप येतना. पळया जोर कोप येयला आमकां कसं करता म्हूण कळना. ओट्रा अशें उलयलें ओट्रा अशें थंडायल उलयलीची बिश्टायलीची नाका जालें हें कसं जालें बुद्धी सम्मोह जाल्लें आमकां. हें मागीर आमगेले प्रारब्धा निमती जेवचे तेंची कोप येता न्ही ना आमी कोणाकय कसलें उलोवचें ना. कोप गिळ न्हू बैसुका म्हूण आमकां दिसचेंच पळय हें असम्मोह. हें मागीर परमात्माला अनुग्रहान जेवचें. ताजे खातीर परमात्माला आमी मागचें पळय आमकां बरें ज्ञान दी बरी बुद्धी दी. तशें कशें जालें मागचें म्हूण म्हळ्यार हेंच पळय कोप येना अशी करी, मन सम्मोह जायना अशी करी, कोणालें मन दुखतलें आमकां कोप येयल्यार तशी जायना अशी करी. हे पळय आमी लेखल्यार ताका आमी सम्मोह म्हूण म्हणचें. तशीच हे पुरे आमकां खंयचे निमती मेळटा म्हळ्यार आमी चांग सतशास्त्राचें अध्ययन श्रवण सकड करतना आमकां कळटा. आतां हेंची गीते वाजीत आमी प्युरिफाय जाताची. मस्त काळ वचचो पुरो मस्त पंत गीत वाजूका जेवचो पुरो मस्त पंत मनन करून घेवका आसच्या पुरो जाल्यार स्वल्प विशयान पूण आमी प्युरिफाय जाल्यार आमकां हें गीत वाजिल्लें देखून परमात्माला अनुग्रह मेळ्ळे म्हूण आमी लेखूं येता. तशी आमकां ह्या पुराय वाजिल्लें देखून आमकां कसल करूनच कसल कोरका म्हूण म्हळें एक ज्ञान आमकां येता. तें ज्ञान आमकां येयलें कुडलें कसल हे पुरे बुद्धी कंट्रोल करता आमकां. तशी हे पुराय जावका जाल्यार आमकां देवालो अनुग्रह खंडीत जावका. तशे खातीर परमात्मान म्हणलेलें बुद्धी ज्ञान असम्मोह हे पुरे हांवें करचें म्हूण सांगून. आतां क्षमा म्हूण म्हणालो. क्षमा म्हूण म्हळ्यार एक आमी कसं म्हणटाची भारी सहन जावका हें क्षमा गूण येवका जाल्यार कसलें कशी म्हूण म्हळ्यार क्षमा म्हळ्यार एक गुणाक आमी कशी एक हें विशदीकरण करूं येता म्हूण म्हळ्यार आतां आमकां कोणेंय एक अपकार केल्ले म्हूण लेखुया. तेदना आमकां दिसता तांकांय आमी अपकार कोन्न सोडका. कोणीय आमकां मन दुखयलें म्हूण लेखुया तांकां आमी मन दुखोवन सोडका म्हूण दिसता. कोणीय आमकां वायट केल्लें म्हूण लेखया तांकां ताका आमी नुतो सोडका तांकां आमी वायट करुया म्हूण आमकां दिसचेंच पळय. हें पुराय क्षमा गूण नातील देखून तेंची आमकां कोणेंय आमगेलें मन दुखयलें कोणेंय आमकां अपकार केल्ले कोणेंय आमकां बाद दिल्ले कसले जेव आमी तटस्थ जावन आसचें. आमी तांकां तशें कसलेची वापस करूं वचूं ना. ते क्षमा गूण म्हणटाचे. हे क्षमा गूण आमगेल्या आंगांत येवचे कसले निमती परमात्माले अनुग्रहा निमती कसले करोची आसबा तांगेले इतल्याक तांणी आसोची आमी तांगेले सुद्दीक वची नाका. इत्याक म्हूण म्हळ्यार आमी कसले की तांकां कोर नसका तशें जावन परमात्मा तांगेले करीन आमकां अशी बाद दिवयता. अशी लेखूनय आमी नुता बैसूं येता. हे क्षमा गूण म्हूण म्हणटाचे. तशी क्षमा म्हूण म्हळ्यार कसलें म्हूण सांगून पळया हांगा कोण सज्जन जन तांणी हांगा एक क्षमा गूण म्हळ्यार कसलें एक लेखूं येता म्हळ्यार ताका सहना म्हूण येता तितिक्षा म्हूण येता. हे सज्जनांगेलें लक्षण. हे क्षमा गुणाचे अभाव जाल्यार आमी पळय चुकून उरलोचें बिश्टून उरलोचें ताळमी चुकचें कोप येवचें जाल्यार क्षमा गूण आशिल्ले जन कोणेय आमकां वायट करोची तांणी सैसून आसताची. जाल्यार आतां आमकां एक संशय येना हांगा वय दुश्टांक एक अभ्यास आसता उपटळ दितर आसचें वायट करतर आसचें म्हूण तांकां कितली काळ क्षम करीत आमी.
क्षम कोर नुत बसली म्हणजे त्यांनी आमगेल मातरी चोण बसतीत आणि केनिकी आमकां वाईट करतीत बक्सलर चार गुद्दू चड मारतीत तशें जाल्यार वायट जनांनी आमकां मस्त उपटळ दिला रे क्षमसूच्या जत्वे नुत बैसुकावे म्हणलेले प्रश्नेक उत्तर गीता विव्रतींतू राघवेंद्र स्वाम्यान सांगला कसले म्हळ्यार क्षमा क्रोध अभावेन सह अपकर्तुम अनपकरणम म्हळ्यार हाजे अर्थ कसले म्हळ्यार सज्जन जन आमकां अपकार करता कसं की एक दोशा निमती निजावन तांणी सज्जन एक पंत तांगेल निमती कसले बाद जाता आमकां त्या वेळार आमी सैसून क्षमा गुण दवरूंक घेवन वचका इत्याक म्हळ्यार तांणी निजावन सज्जन निजावन चांग जेवन तांगेल निमती आमकां एक पंत अपकार जाले त्या वेळाक आमी क्षमसुका तांकां जाल्यार दुश्टजन तत्तावळ आमकां बाद दित रसाची उपटळ दित रसाची म्हणजे जाल्यार तांकां क्षम कोरका म्हूण ना ह्या पुरे शास्त्र आमकां सांगता इत्याक म्हळ्यार आमी क्षम दिलेले तितले तांगेले वायटपण चड जतर वता आमी क्षम दिवन तांणी वायटपण सोडल्यार ते एक वय दुश्ट जनाल स्वभाव कसो जाल्यार म्हळ्यार वायट करतो सुचे तांकां कितले क्षम दिव येता तसल जनाक क्षम दिल्यार तांगेले दुश्टतन चड जाता तसल जनाक क्षम दिवचे ना म्हणून क्षमा क्रोध अभावेन सह अपकर्तुम अनपकरणम म्हणून सांगून राघवेंद्र स्वामीन सांगितलें तशी क्षम निमगुच्याकय धैर्य जावका आतां आमी कसले कोणाकय अपकार केले तांगेले आमी माफी मागू का इत्याक ते क्षमा आमकां क्षम करी म्हूण निमगुच्याकय भितर एक धैर्य जावका तें धैर्य कोण दिवचें परमात्मान नानतल्यार क्षम निमगुच म्हण आमकां एक उण्यापणशी दिसता कांय व्हड न्ही आमी चुकी केला वय जाल्यार इत्या तागेल्या क्षम निमकां ताणें करना वे दोळतय चुकी म्हूण दिसता न्ही वे नाका बा क्षम निमगुच्या वचून ताणें मागीर आमकां हंगसुचें करचें म्हूण दिसता मागीर एक पंत क्षम निमगुच्याचें आमकां आमी सुमार जाता की म्हूण सांगून आमकां दिसता जाल्यार ना कसले म्हळ्यार क्षम निमगुच्याकय मनांत एक धैर्य धीरता म्हणटाची तें कोण दिवचें म्हळ्यार परमात्मान दिवचें आतां परमात्मा म्हणालो सत्यम कृष्ण म्हणालो सत्यम सत्य म्हळ्यार गुणय मेगेल निमती येवचें म्हूण तशें जाल्यार सत्य म्हळ्यार कसलें यथार्थ ज्ञानपूर्वकम अनुष्ठानम वचनम वा म्हळ्यार सत्य म्हळ्यार कसलें म्हळ्यार ज्ञानपूर्वक आमकां कसल कोरू नज म्हूण म्हणलें आमकां कळका आनी यथार्थ ज्ञानपूर्वकम म्हूण म्हळ्यार समज आमी अर्थ करून घेवन मना व्हरून घेवन कार्यनिर्वहण करचें कार्यनिर्वहण म्हळ्यार अनुष्ठान जेवो समज कसले विशय म्हूण कोण घेवन उलोवचें तेदना आमकां विशय कळ्ळ्यार आमी फटी मारनाची सत्य सांगून वताची सम कसल विशय म्हूण कळ्ळ्यार चंद रितीर आमी कार्यनिर्वहण करताची अनुष्ठान करताची हाका पुरे सत्य म्हणजे सत्य म्हळ्यार ट्रू बद उलोवचें तसल म्हूण न्ही सत्य म्हूण म्हळ्यार हांगा यथार्थ ज्ञानपूर्वक कसल आमी अनुष्ठान करताची उलयताची हाका पुरे सत्य म्हूण म्हणचें आतां पळय ह्या कालांतू सत्य करून उलोवच्याकय जायना उलयलें तशें करून दाखोवच्याकय जायना तशी कसल आमी उलयताची तें करून दाखोवचें सत्य राम पळय सत्यवचनू म्हणटाची रामाक सत्यवचनू म्हणलें कसलें तो कसल सांगता आशिल्लो तें करून तो दाखयता आशिल्लो सत्य म्हळ्यार तशी उल्लो उलयली तशी अनुष्ठान करून दाखोवच्याक सत्य म्हणून म्हणचें तशें जाल्यार ह्या परे कोरका जाल्यार धैर्य कोणाल निमती जावका आमकां परमात्माल निमतीची तेंची कृष्णान ह्या श्लोकान तूं सत्य म्हळ्यार आमची म्हूण सांगचें कृष्णान म्हळ्यार आतां पळय उदाहरणेक हांव एक प्रवचन आयकतना म्हाका मेळ्ळलो विशय तांतू म्हळ्यार कसलें म्हळ्यार आतां कृष्ण सर्वोत्तम हें ज्ञान भगवद्गीतेंत मेळटा म्हाका वय जाल्यार कितलीं जन हांगा दुर्गेला आराधक रुद्राला आराधक गणपतीला आराधक सकड आसताचे मू तांगे लागीं आमी वचून कृष्ण सर्वोत्तम तुमी कसल्याक दुर्गेला आराधन करताची कृष्णाली आराधन करायची म्हूण म्हणल्यार आमी सांगता जाल्यार अशें पळय तांकां तें ज्ञानपूर्वक सांगता म्हळ्यार आयकून भगवद्गीतेंतू कोणगे प्रवचनांतू सांगलां कृष्ण सर्वोत्तम म्हूण सांगून आमी पळय कृष्ण सर्वोत्तम खंय तूं जाय म्हणून दुर्गेक रुद्राक
गणपतीक बरें कसले आराधन करता कृष्णाक आराधन करी म्हूण सांगले कुडले तांणी ते आराधन करताचे म्हूण न्ही करनात तांणी इत्याक म्हूण म्हळ्यार तांकां यथार्थ जावन कसले विशय म्हूण कळका ज्ञानपूर्वक तांकां कळका इत्याक कृष्ण सर्वोत्तम रुद्र इत्याक सर्वोत्तम न्ही म्हूण ताका भगवती कितें ज्ञान दिता पळया परमात्मी त्या सर्वश्रेष्ठ वरलेल पुरे देवते अन्य देवते म्हूण इत्या म्हणून घेताची परमात्माक सर्वतंत्र स्वतंत्र आसूच इत्याक कृष्ण तागेले प्रती एक विभूती पुरे सांगून विश्वरूप दाखोवन अर्जुना समीत तें ज्ञान दिल्ली ताणें म्हणटना ज्ञानपूर्वक आमी कृष्ण कसल्या सर्वोत्तम म्हूण कळ्ळा म्हण जाल्यार मात्र आमी अन्यकळ्यांक सांगेत हक्काच म्हणचे सत्य वचन सम अर्थ करून घेवन आमी उलोवका जाता विंगडा लागीं तशीची तांणी तें अनुश्ठाना हाडका जाल्यार तांकांय सम अर्थ जावका जाता तशी हांगा सीदा आमी हरिसर्वोत्तम म्हूण कोणाकय उपदेश दिवच्या वचूका जाल्यार हरिसर्वोत्तम कसल्याक म्हूण म्हळेलें यथार्थ ज्ञान सांगतल जनाक आसूंका जाता ना जाल्यार तांणी ताका प्रमाण निमगेल्यार तूं कशी देवूची सर्वोत्तम म्हूण सांगता म्हूण प्रमाण निमगेलें आमगेलें तें म्हाका गोतना तें गीते सांगेल पुरे तूं जाय जाल्यार आयका हांव आयकना म्हूण म्हणटीत ताचे खातीर सत्य म्हूण म्हळ्यार कसलें म्हूण तेंच सांगलें यथार्थ ज्ञानपूर्वकम अनुष्ठानम वचनम वा अनुष्ठानम वा ज्ञानपूर्वक वचनम वा तशी सम आलोचन करून सम अर्थ करून घेवन ज्ञान पावन घेवन अनुष्ठान करचें जेवो समजची ज्ञान पावन घेवन उलोवचें हें दोन्ही काही सत्य म्हूण म्हणटाच आतां दम म्हळ्यार कसलें पुरे जना गोतस इंद्रिय निग्रह म्हूण सांगून इंद्रिय निग्रह हेंय परमात्माल निमती जेवचें पळया तितली सुलभ न्ही ना इंद्रिय निग्रह करूंक आतां पळय आमी लेखताची आजी परमात्माल वयरी मन दवरका एक विष्णू सहस्रनाम म्हणून आमी देवाकुडा बसल्यांचे म्हूण लेखया देवाकुडा बसताचे आमी आज कसले हल्लो ना कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय परमात्माल दिकडेची म्हूण म्हणल्यार नांकाक बी न्ही थोडीची गॅसार कसं की दूध करपलेल की रांदय करपलेल की जेव कसले करपलेल बसान जाय जाल्यार लागीं कड दुखून येवो आमगेलें मन कूडलें लेखला मात्र आमी आजी पुराय इंद्रिय परमात्माल दिकडे विष्णू सहस्रनाम समज जावन सांगचें गे खंयची दुखून एकला शिलगाणी जेव करपसाण येवो ते अन्याक लाल घरा वासरीन तुजे जाल्यार जेवो आमकां बशील कडेन चडपड जाता उठान वचून पळया म्हळ्यार ना आजी हांव सर्व इंद्रिय निग्रह करून परमात्माल वयरी मन दवरून विष्णू सहस्रनाम सांगचें म्हूण लेखून गेला पळय मनान लेखला म्हूण सांगून जाल्यार मन एक कडेन दुखून थंय धांवता खंय ना कसं जाता की घाणें तरस सगळी घरांत करपलेली घाणी भरता कसं जाली की हांव कसल गॅसार सोडला की गे जाल्लें मन थंय चमकलें खंय इंद्रिय निग्रह केलें आमी जायना मागीर उठान वचून मागीर एक कसन म्हूण म्हळ्यार तसल वेळाक आंगालोचन करून हांगा ही विष्णू सहस्रनाम मन नातील मनान सांगचे पळय एक पंत वचून येवचे लायक विष्णू सहस्रनाम पारायणाक एक क्रमस कसले म्हूण म्हळ्यार तांकां सटक उठाका पडले त्या वेळाक आमी खंयचे श्लोक म्हणटर आशिल्ली त्या श्लोका सुरवेचें नामावळी म्हळ्यार आतां आमी श्लोक अच्युत प्रतिता प्राणदो प्रणम प्रतुः जतना कसं की आमकां उठाका पडले तेदना अच्युताय नमः म्हूण सांगून रब्बून देवालेक माफी मागून उठाचें वापस येवन थंय दुखूनची अच्युताय नमः म्हणचें मागीर अच्युतः प्रतितः प्राणः म्हणचें अशें पुरे म्हणयत म्हूण शास्त्र आमकां सांगता जाय म्हणूची थंय बैसून अर्द मनारी मन नातील मनारी मागीर ही बुकान तो कितले श्लोक अयो तितले वेळा कितले करपत की म्हूण लेखून हांव उठायना म्हूण हटार बशी उठाचें आनी पळोवन येवचें ते कडेन इंद्रिय निग्रह ना आमकां इंद्रिय निग्रह म्हणलेलो विशयूय येना थंय तेदना जाल्यार मन पुणी परमात्माला वयर दवरूं जालें ना नातलं मन गॅसा वयरी आसता न्हय करपलेल वासाणी वयरी आसता न्हय तसल्या इंद्रिय निग्रह करूं कितली कश्ट म्हूण पळया तशें जाल्यार ह्या कोणाल निमती साध्य जाता परमात्माला अनुग्रहा निमती साध्य जाता ना नातल्यार दोळो सोडलो म्हूण जाल्यार दोळ्यान मेळ्ळेल पळोवन वता आमकां तोंडान विष्णू सहस्रनाम म्हणतर आसल्यार कानू खंय सकड शब्द जाता थंय वता नांक हांव सांगलां पळय खंय कसो परंबळ येता कसो जाल्लें म्हणलेलो विशय आदी कडेन वता तशीची जीब एकाक पंत तशीची कसलें म्हूण म्हळ्यार
विष्णू सहस्रनाम सांगतं रसची पक्क नी कसल की एक वासरी दवरली की केलेलं की जेव्हा कोणाकही एक अर्जंट कसं की उडगा सैल म्हणजे कुडल्या त्या तैंकरा बोन पळगो म्हणजे त्याची पूजा करताना धरल्या नाही तशी काही पूजा करतं रस्त काही तो तर इदुकोनो पळगो मक्काजी कागद येवच्या आशिला एक पण पळ पोस्टमॅन ಇಲ್ಲ ರೀ म्हणते ಒಪ್ಪ मंत्र शूर करतके मेसल पळान पळ मिगल आत्ता पूजे जाता कापी काढ रेडी दवरी मक्का ऑफिस आवच्या वेळ जाता म्हणतके ಒಪ್ಪ मंत्र शूर करतके पळ्या तिथली मंत्रामध्ये तू कितली पण डिस्ट्रॅक्ट चलता गेल मन कितली पण तर गेल तक्का सकडी विंगड विंगड उडगा सैले काही चमकले म्हणतात तागेले एक पूजा समर्पक ರೀತಿರ್ ಜಲ್ವೆ ನಾ ತಜ್ಕತಿರ ಕೃಷ್ಣಾನ ಭಗವದ್ಗೀತೆಂತ ಸಂಗಿಲೆ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ಪ್ರಮಾತಿನಿ ಹರಂತಿ ಪ್ರಸಭಂ ಮನಃ म्हणून सगळो दिसो मन मन इंद्रियाचे विषय आदीकडे प्रमाथिनी मतन जतर असतं काही त्याच्यावनो त्या मन ताजी तिकडे तांडून मरता म्हणून सगळो दिस आम्ही इंद्रिय आदीकडे आलोचन करत असल्यार आमगेल मन इंद्रियाचे विषय आदीकडे असता तिथले बलवत्त काही कसले इंद्रिय तशी तिथली सुलभ ना दम म्हणलेले गुण आमकां येवच्याक तशें ते दम म्हणलेले गुण दितलोय परमात्मो म्हणले आनी वरलेले कसल गुण परमात्मा सांगता म्हणलेले पायती दिसा गीतामृत धारेंत पळया आजी सांगिले गीतामृत परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।